महसूल आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे पथक करून कारवाईची मोठी मोहीम हाती घेतली आहे. मुदखेड तालुक्यातील ग्रीन झोन पट्ट्यातील वासरी, शंखतीर्थ, टाकळी या गावातील गोदावरी नदीतून वाळू उपसा करणाऱ्या 4 फायबर बोट, इतर 3 लहान बोट जिलेटिनच्या साहाय्याने उडवण्यात आले असून 2 थर्माकोलचे तराफे तसेच 1 वाहन अवैधरित्या वाहतूक वाहन जप्त केल्याची माहिती महसूल आणि पोलीस यांच्या संयुक्त पथकाने दिली. वाळू चोरट्यांच्या विरोधात धडक मोहीम हाती घेण्यात आल्याचं दिसत असून या संयुक्त पथकाने वाळू माफियांचे जवळपास 95 लाख रुपये नुकसान करणारी धाडसी कारवाई केली. ही सदरील कार्यवाही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, एसडीओ प्रवीण मेकशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार आनंद देऊळगावकर, नायब तहसीलदार मारोतराव जगताप, संतोष कामठेकर, विजयकुमार पाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक BR कांबळे, सहाय्यक उपनिरीक्षक SS शिंदे, सहाय्यक महसूल अधिकारी श्याम चौधरी, मंडळ अधिकारी श्रीमती अंजली बार्शीकर, तलाठी गोपाल माने, विश्वनाथ धोमडवाड, विश्वनाथ बोधमवाड, राजू चव्हाण, राजकुमार मस्के, बाबूराव मोळेकर, मनोज वाघमारे, संताजी देवपूरकर, प्रसाद पांडे, श्रीमती सविता कल्याणकर, श्रीमती रंजना दमकोंडवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल अंगद कदम, महेश कवठेकर, राठोड साखरे, देशमुख आडे, पुणे बैनवाड, कैलास भांगे, सुलतान पठाण, महसूल सेवक, ग्राम महसूल अधिकारी व भावेश्वर मुंगल यांनी कार्यवाही केली. तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.